15 उत्तरदायित्व. दिल्लीचे महापराक्रमी राजा पृथ्वीराज आणि मेवाडचा राजा परिमल यांच्यामध्ये बरेच दिवसापासून शत्रुत्व निर्माण झाले होते. परिमल याने संधी साधून सैनिकांच्या एका तुकडीला घेऊन दिल्लीवर आक्रमण केले. ही बातमी समजल्यावर पृथ्वीराज कोपित झाले आणि त्यांनी मेवाडवर आक्रमण केले. भयंकर युद्ध झाले. दोन्ही पक्षातील योद्धे धारातीर्थी पडले. शेवटी परिमलचा मृत्यू झाला आणि पृथ्वीराज विजयी झाले. परंतु जखमी झाल्यामुळे ते जमिनीवर पडले. युद्धभूमीवर पडलेले मृतदेह खाण्यासाठी काही गिधाडे आकाशातून खाली आली आणि मृतदेहांचे लचके तोडून खाऊ लागली. त्याच युद्धभूमीवर राजा पृथ्वीराज जखमी आणि बेशुद्ध अवस्थेत पडलेले होते. थोड्या दूरवर पृथ्वीराज यांचा अंगरक्षक संयमराज जखमी अवस्थेत पडलेले होते, परंतु ते शुद्धीत होते. त्याने गिधाडांच्या टोळीला पृथ्वीराज यांच्याकडे झेप घेताना बघितले. त्यांच्या मनात हा विचार आला की ते राजाचे अंगरक्षक आहेत आणि त्यांच्या समोरच गिधाडे राजाच्या शरीराचे लचके तोडून गेले तर त्यांचे जीवन व्यर्थ होईल. राजाच्या या प्राणांची रक्षा करू न शकल्यामुळे ते आत्मग्लानीने जगू शकणार नाहीत. परंतु प्रयत्न करून देखील ते उठू शकले नाहीत. शेवटी त्यांच्या मनात एक विचार आला. त्यांनी बाजूला पडलेल्या तलवारीने आपल्या शरीराचा एक मांसाचा तुकडा तोडला आणि तो गिधाडांसमोर टाकला. गिधाडाने राजाला सोडून त्या मांसाच्या तुकड्याचे लचके तोडून खाण्यास सुरुवात केली. काही वेळाने तेथे काही सैनिक आले आणि जखमी राजांबरोबर ते सुमंतांनाही घेऊन जाण्याचा प्रयत्न करू लागले. परंतु संयमराय यांनी आपल्या शरीराचे मांस कापून गिधाडांना खाऊ घातले होते, त्यामुळे त्यांना वाचवता आले नाही. आपली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी आपल्या शरीराचे मांस दोन्ही हातांनी कापून गिधाडांना देणारे वीर सुमंत युद्धभूमीवर कायमचे झोपले. आपली उत्तरदायित्व यथार्थपणे पूर्ण करण्याचा गुण मनुष्याला अमर बनवतो. प्रयोग 1. महापुरुषांच्या जीवन चरित्रातून आपण प्रेरणा घेतली पाहिजे. 2. स्वार्थ अथवा प्रशंसा मिळवण्याकरिता नव्हे तर निस्वार्थपणे आणि निरंकारी वृत्तीने आपली जबाबदारी पूर्ण करायला हवी. 3. छोट्या छोट्या जबाबदाऱ्या योग्य रीतीने पार पाडल्यानंतर मोठ्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यास आपण समर्थ ठरू शकतो.